मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याचे कवच दिले. मात्र गेल्या काही काळात अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचे महत्त्व कमी होईल अशी भीती भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंग पारछा यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेतील माजी गटनेते मनोहर डुमरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या अशोक सोनवले यांची पार्श्वभूमी संशयास्पद असून हा प्रकार वैयक्तिक आहे असं स्पष्ट मत पारछा यांनी व्यक्त केलं. माजी गटनेते मनोहर डुमरे यांचा एकेकाळी कार्यकर्ता असलेल्या घोडबंदर रोड येथील अशोक सोनवले यांनी डुमरे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अन्वये तक्रार दाखल केली होती. या प्रकाराबद्दल वीरसिंग पारछा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं परखड मत व्यक्त केलं. यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष विक्रम भोईर, कृपाळ कांबळे यांचीही येथे उपस्थिती होती. मनोहर डुमरे यांचा माझा 17 ते 18 वर्षापासून परिचय असून त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणामध्ये आम्ही डुमरेंबरोबरच आहोत. या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली. त्यावेळी त्यांनी आपण कधीही अशा प्रकारचे वक्तव्य केले नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यांच्या विरोधात दाखल झालेली तक्रार संशयास्पद वाटत असून त्याबाबत कसून चौकशी व्हायला हवी अशी मागणी वीरसिंग पारछा यांनी केली आहे. दरम्यान अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं वीरसिंग पारछा यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे अनेक वर्ष आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या वंचित घटकांना न्याय मिळेल असं देखील ते म्हणाले. राज्यात हत्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचे 635 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणातील शोषितांना न्याय मिळालेला नाही. मात्र खोट्या प्रकरणामुळे अॅट्रॉसिटी कायदा शिथिल होत आहे. त्यामुळे राजकीय व आर्थिक हेतूने आरोप केलेल्या खटल्यांमुळे कायद्याचे गांभीर्य कमी होत आहे असा आरोप कृपाल कांबळे यांनी केला आहे. अॅट्रॉसिटी ऍक्टचा जो दुरुपयोग चालू आहे, आता कोण काय करतो, स्वतःसाठी करतो. कुठल्या नेत्याने सांगितलं, राजकीय नेत्याचे आपसामध्ये भांडण असतात. अपर कास्टलाच सांगतो की तू याच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कर, आमच्या एका कार्यकर्त्याला हातावरून धरून. त्याला हे माहित नाही, माझ्यासारख्या माणसाला हे समजत नाही का हा जो माणूस आहे, कोणी पण असाल, मी कुठल्या समाजाचं नाव घेत नाही, हा तुला हातच काय धरतोय. एक तर तो त्याचा स्वतःचा जे काय त्याच्यावरती एलिगेशन असेल, त्याच्या खुन्नस असेल, तो काढतोय. दुसरा त्या अॅट्रॉसिटी कलमला तो वीक करतोय, कमजोर करतोय. कारण जेवढे केसेस कोर्टाकडे खोटे नाटे ठरणार तेवढंच त्या आयोगाकडे त्याची जांच समिती असते. त्याच्यामध्ये दिसतो की 100 केसमध्ये 70% खोटे आणि 30%च खरे. तर त्याच्यामध्ये काय असतो की आम्हाला जे पॉवर दिला समाजाला तो संपुष्टात येऊ शकतो आज जातो उद्या. ते येणार नाही. त्यासाठी आम्ही सर्व गंभीर आहे. आम्ही सर्व रोडवर उतरण्यासाठी पण तयार आहे. और याच्यासाठी जे काय लागेल ते आम्ही करायला तयार आहे. कुठलीही किंमत आम्ही मोजायला तयार आहे. हा, आज ठाण्यामध्ये मनोहर डुमरे सारखा एक माजी नगरसेवक, उच्च शिक्षित माणूस, ज्याच्यासोबत मी स्वतः 15-16 वर्ष काढले. मी वाल्मिक समाजाचा असून सुद्धा त्यांनी कधी माझ्यासोबत असा भेदभाव केला नाही. आम्ही असा नाही, आज ते नगरसेवक झाले 10 वर्ष अगोदर तर नगरसेवक पण होते. तो माणूस आमच्या सोबत जेवायचा, खायचा, कुठे पिकनिक, तिथे जा तिथे जाऊ, सर्व ठिकाणी आम्ही जायचो. म्हणजे एवढं चांगला एक शिक्षित आदमीला एक आमच्या समाज आहे. आम्ही त्याच्याबद्दल पण काय बोलायला आम्हाला चांगला वाटत नाही, कारण तो आमच्या समाजाचा आहे. अशोक सोनवणे तो कोणाच्या बोलण्यावरती स्वतःच्या काय त्याची अडचण असेल या त्याला खुन्नसच काढायचं असेल, कारण तो 5 वर्ष त्याच्यासोबत होता कार्यकर्ता म्हणून. डुमरे साहेबांनी मला तिकडे पाठवला. SC मोर्चा त्याला मी सचिव बनवलं होतं, पण कधी तो कुठल्या मिटिंगला आला नाही. एकाच मिटिंगला आला असेल, पण तो कधी मिटिंग अटेंड करायचा नाही. त्याचे कामच होते तोड पाणी. आता माझा जे कार्यकर्ता होता तो पण सचिव होता, किंग ऑफ नगरचा सुनील वाल्मिकी. त्याच्याकडे त्यांनी 50,000 मागितले. मी तुम्हाला बिंदास सांगू शकतो, आणि हे गोष्ट मी डुमरे साहेब सांगितली होती. डुमरे साहेब माझे नाना द्यायला असं करू शकत नाही माझ्या कार्यकर्ता, यार तू काय बोलतो. मी त्याला बोलायला पण झालो, पण साहेब तुम्ही काय करता, बोला आमच्या समाजात भांडण लावताय का, तो माणूस बरोबर नाही. तुम्ही बघा, उद्या तुम्हाला पण प्रॉब्लेम देऊ शकतो. बोला आज तेच झालं. बोला आजची पत्रकार परिषद याच्यासाठी आहे की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आणि ह्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जो अॅट्रॉसिटी ॲक्ट जो आम्हाला आमच्या समाजाला एक तलवारीसारखा हत्यार आमच्याकडे दिलेला आहे, आणि ती तलवार आमच्या समाजातले काही लोक अशा चुकीच्या ठिकाणी जे चालवत आहेत तो कुठेतरी बंद झाला पाहिजे. ज्योनील काही गोष्ट झाली असेल, त्याच्याबद्दल अन्याय झाला असेल, बाबासाहेबांनी अन्यायाच्या विरुद्ध आम्हाला लढायला शिकवलं, संघर्ष करायला शिकवला, आणि मग संघर्षातनं जे होईल ते आम्ही सामोरे गेलेलो आहोत. पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्याच काही कार्यकर्त्यांवरती अॅट्रॉसिटी टाकला जातो. तर आम्ही असं म्हणतोय की ज्या माणसाबरोबर आम्ही गेली 7-8 वर्ष चांगले संबंध आहेत, त्यांना आम्हाला कधी त्यांनी अशी वागणूकच दिली नाही, पण काही स्वार्थापोटी
किंवा कुठल्या तरी आमिषापोटी एका कार्यकर्त्यांवरती ॲट्रॉसिटी टाकणं, अशा जर खोट्या केसेस सातत्याने होत राहिल्या तर जे आयोगाकडे आम्हाला मांडायला लागतं तिथे आमच्यावरती अन्याय होईल आणि हा ॲट्रॉसिटी सारखा कायदा रद्द करण्यात येईल. म्हणून मला सगळ्या आमच्या समाजातल्या लोकांना विनंती करायची, जर खरोखर ॲट्रॉसिटी होत असेल तर तिथे आपण नक्की टाकावी. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आजपासून श्रावण महिन्यात सुरुवात झाली आहे. श्रावणातील पहिला सोमवार आहे. या श्रावणी सोमवारचं औचित्य साधून ठाणे शहरातील प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिरामध्ये भक्तांनी सकाळपासूनच शिवशंभूचं दर्शन घेण्याकरिता मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ठाण्यातील बाजारपेठे परिसरामध्ये प्राचीन असं कोपिनेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी पहाटेपासूनच भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी येत होते. मंदिरामध्ये आज फुलांची वाडी भरवली होती. मंदिर संपूर्ण आकर्षक अशा फुलांनी येथे सजवलं होतं. यावेळी शिवलिंगावरती दुधाने अभिषेक करून तसेच शिवमूठ, तांदूळ, बेल, दूध, पाणी अर्पण करून या ठिकाणी विधिवत त्याची पूजा करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांनी गर्दी देखील केली होती. ठाण्यातील अनेक नागरिकांनी तसेच मान्यवरांनी येथे उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी माजी खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक संजय तरे, पायलट विशाल तरे इत्यादींनी शिवशंकराचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा देखील केली. विकास या शब्दाची खरी प्रचिती येते ती आपल्या कळवा आणि मुंब्रा ह्या शहरांकडे पाहून. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा स्वतः नेतृत्वाच्याच ठायी असलेल्या गुणांचं प्रतिबिंब समाजात उमटू लागतं. निष्ठा, त्याग, दूरदृष्टी, शिक्षणाप्रती तळमळ, सामाजिक एकता अशा असंख्य आभूषणांच्या तेजात आपलं हे सिंहासारखं नेतृत्व जेव्हा स्वतेजाने झळाळून निघतं तेव्हा कळवा आणि मुंब्रा शहराच्या क्षितिजावर एक आणि एकच नाव दुमदुमतं, डॉक्टर जितेंद्र आव्हाड. चला त्यांच्या साथीने एकत्रितपणे घडवू उज्ज्वल भविष्य, साजरा करू निष्ठा आणि दूरदृष्टीचा वारसा. डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स तर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसेच राजू भोसले, फुले शाहू आंबेडकर चळवळीत
उल्लेखनीय व मोलाचे योगदान देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूतींना या ठिकाणी अनोख्या पद्धतीने 70 अशा महान विभूतींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे हे पहिलं वर्ष असून शुक्रवारी 9 ऑगस्ट 2024 क्रांतिदिनी कर्मवीर सुनील खांबे यांच्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी 5 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे हा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मशाल प्रज्वलित करून महान विभूतींना अभिवादन करण्यात येणार आहे. या निमित्ताने संगीतकार भास्कर इंगळे आणि कव्वाल सुलतान नाजा यांचा शानदार कव्वालीचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कर्मवीर सुनील खांबे यांनी दिली आहे. 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर ज्यांनी योगदान दिलेले आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला सहकार्य केलेले आणि समर्पित झालेले आहे त्या सर्वच महान विभूतींना आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देत आहोत. या लिस्टमध्ये जवळ 70च्या वर नावं आहेत आणि ती नावं वाचून दाखवायला तर मी तुम्हालाच विनंती करेन की आपल्या मीडियाच्या मार्फत, आपल्या वर्तमानपत्रांच्या मार्फत ही नावं जाहीर व्हावी आणि आम्ही जवळ 70-100पर्यंत जातील त्या सगळ्यांनाच मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत. तरी आपण सगळे या कार्यक्रमाला, या उपक्रमाला प्रसिद्धी द्या. राजे भोसले, फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये हर्षभरित कार्यक्रमामुळे, या पुरस्कारामुळे एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि बरेचसे मान्यवर नेते जे पॅन्थर, रिपब्लिकन, बहुजन संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वच नेत्यांना आपण बोलावणं पाठवलेलं आहे आणि सगळेच येत आहेत. तरी आपण चांगले आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्या. आमच्यासाठी म्हणून नव्हे तर ज्यांनी बाबासाहेबांच्या उपक्रमांना जो प्रतिसाद दिला आणि जीवनगौरव पुरस्कार आपण त्यांना जे दिले जाते त्याच्यामागे पुढचा भारत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आपल्याला घडवायचा आहे आणि म्हणूनच आपण त्या दिशेने वाटचाल करत आहोत. तर तुम्ही पत्रकार बांधव आम्हाला तुमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्या आणि 70च्या वर लोक स्वतः पुरस्कार घेण्यासाठी येणार आहे आणि हा खूप मोठा कार्यक्रम. कोणी नातू प्रल्हाद शिंदे यांचे नातू येऊ शकतात. आता प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव आम्ही याच कारणासाठी दिले की त्यांचे वारसदार त्यांना बोलावणं जाणारच आहे. म्हणजे प्रबोधन ठाकरे यांचे वारसदार उच्चस्तरीय नेतृत्व करीत आहेत. तरी त्यांची भेट होणं, त्यांना प्रोटोकॉल, त्या सगळ्या गोष्टी पाहता तर त्यांचा आमच्यातील कोणी वैचारिक वारसदार म्हणून हा पुरस्कार स्वीकारेल. राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वागळे इस्टेट विभाग क्रमांक 3 जय भवानी नगर शाखा व वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर तसेच माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या वतीने वागळे इस्टेट विभाग क्रमांक 3 मधील तब्बल 3000 ते 4000 गरजू विद्यार्थ्यांना शिवसेना आमदार रवींद्र फाटक व माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. तसेच 10वी-12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, CA वकील झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर व माजी नगरसेविका एकता भोईर हे गेले अनेक वर्ष प्रभागांमध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यातच प्रभागातील गरीब, गरजू, आदिवासी विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांचे शिक्षणामध्ये गोडी वाढावी म्हणून एकनाथ भोईर आणि एकता भोईर हे दोघेही सदरचा उपक्रम विनामूल्य गेली अनेक वर्ष राबवित आहेत. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभागातील 4000 गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. जय भवानी नगर परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलं शिक्षण घेत आहेत. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुलांना पुरेसे शैक्षणिक साहित्य देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक एकनाथ भोईर व एकता भोईर करत आहेत. यावेळी या कार्यक्रमाला आमदार रवींद्र फाटक, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, युवासेना
उपयुवा अधिकारी कोपरी पाचपाखाडी यज्ञेश भोईर, उपविभाग प्रमुख बालाजी कांबळे, राजेंद्र देसाई, मनु तिवारी, एल त्रिपाठी, शहाजी मोहिते, शाखा प्रमुख संजय जाधव, सुरेश मोरे, पांडुरंग कदम, भरत अवताडे, गणेश खरात यांसह इतर शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी केवळ तुमच्यासाठी हा गणगौरव सोहळा आहे. आणि सर्व पदाधिकारी मान्यवर तिथे उपस्थित होते आणि म्हणून मान्यवरांना यायला उशीर झाला तरी देखील आपण समाजात संयम तोच संयम राखला. आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांनी लावलेलं हे रोपटं आहे आणि त्याचा आज वटवृक्ष होताना आपण पाहत आहोत. कारण धर्मवीर आनंदिगे साहेबांना अभिप्रेत असलेला हा कार्यक्रम आपण पाहत होतो. ज्या वेळेला धर्मवीर आनंदिगे साहेब ज्या वेळेला ठाणेमध्ये त्यांच्या आनंद आश्रमामध्ये मुलांना वह्या वाटप करत असायचे त्यावेळेला आपल्या संपूर्ण ठाणेकरांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांना हा अभिप्रेत असलेला कार्यक्रम 1987 सालापासून आजपर्यंत ही शिवसेना शाखा जयभवाननगर वागळे स्टेट प्रभाग क्रमांक 15 यांच्या वतीने सातत्याने टिकून आहे. आणि या कार्यक्रमाला गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब शेवटच्या वर्षी ज्या वेळेला 2001 साली गेले त्या हा कार्यक्रम केला आणि त्यावेळेला त्यांनी या कार्यक्रमाची इथं रामसिंग पत्रकार बसलेले आहेत त्यांनी शबासकीची थाप ही छोट्याशा कार्यकर्ता एकनाथ भोईर याला दिली आणि म्हणून हे सातत्याने हा कार्यक्रम माननीय आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज तो सुरू आहे. कारण दिघे साहेब गेल्यानंतर आम्ही पोरके झाले होतो परंतु शिंदे साहेबांनी आम्हाला जी साथ दिली आणि त्यामुळे त्याचबरोबर माझे मार्गदर्शक माजी विभाग प्रमुख देवीदास चालके साहेब यांनी सुद्धा मला त्यावेळेला बळ दिलं. कारण त्यावेळेला हे कार्यक्रम करणं शक्य नव्हतं परंतु या ठिकाणी या शिवसेना शाखेमध्ये ज्या पद्धतीने तेव्हा कार्यक्रम होत होता त्याच पद्धतीने आज कितीतरी पटीने तो वाढलेला आहे आणि तो कार्यक्रम आज पाहता आपण. परंतु त्यावेळेला दिघे साहेब असायचे आणि त्यावेळेला या ठिकाणी आल्यानंतर रामसिंग या आठवणी सांगू शकतो तुम्हाला कारण तो अकोतीचा साक्षीदार आहे. या ठिकाणी 2-2 तास या शाखेमध्ये झोपायचे आणि आमचा कार्यक्रम होत असायचा. अनेक पदाधिकारी कार्यक्रम या ठिकाणी करत असायचो परंतु साहेबांची आठवण म्हणून आम्ही हा कार्यक्रम सातत्य आजही पाळलेला आहे आणि तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या बळावर आज आम्ही तो कार्यक्रम करतोय. त्यांच्या आदेशाने आम्ही तो कार्यक्रम करत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि असाच हा कार्यक्रम पुढेही चालू राहील. बंडखोरी ही तरुणांच्या रक्तातच असते. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तरुणांचे योगदान मोठे होते. क्रांतीची बीजे तारुण्यातच रोवली जाऊ शकतात त्यामुळे बंडखोरी देखील तरुणच करू शकतात असं प्रतिपादन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले. दरम्यान पालकांनीही आपल्या मुलाकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नये असंही आव्हाड यांनी म्हटलं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा ऋताताई आव्हाड, जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड बोलत होते. या प्रसंगी मंचावरती शरद तांदळे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, मॅजिक पेस्ट संस्थेच्या निकिता पाटील आणि प्राचार्य आणि प्री स्मार्ट CEO डॉक्टर शुभम महाजन उपस्थित होते. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटलं की तुम्ही तरुण आहात, तुम्हाला आईवडील काही गोष्टी सांगत असतील पण या गोष्टी तुम्हाला पटतच नसतील. आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावे अशी पालकांची प्रामाणिक इच्छा असते पण आपण पालकांच्या विरोधात बंड करण्याचा विचार करतो. ही बंडखोरी गरजेची आहे पण समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींच्या विरोधात बंड केलं पाहिजे. समाजात जेव्हा काही वाईट घडते तेव्हा आपण पेटून उठले पाहिजे. सर्वांनी एक लक्षात ठेवा की संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करा. हल्ली आपण व्हॉट्सअपवरच्या इतिहासाला खरे मानतो पण लक्षात ठेवा व्हॉट्सअपवरच्या इतिहासाला खरे मानाल तर आयुष्यभर चुकतच राहाल असं मुलाचं मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी केलं. पिताजी का नाम किंग तो नहीं है ना. प्रिन्स प्रिन्स हे प्रिन्स इथे बघ बाळा इथे. अरे ते ठीक आहे
आता ते त्यांच्या मालकीचं झालं आहे, आता तो कुठेही घडेल. समोर पांडे मंदार सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचना आहे. हॉलमध्ये आता बसलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण एका समाजाने आपल्या ताब्यातच ठेवलं असतं तर तुम्ही इथे दिसला असता. अक्षर ओळख ही 1890 पर्यंत या भारतात कोणालाच नव्हती. तुमची दुसरी तिसरी पिढी असेल, चौथी पिढी असेल जास्तीत जास्त शिकलेली, दुसरी तिसरीच पिढी. आमच्या घरातला मी दुसरा आहे शिकलेला. एवढ्या शिक्षणापासून आपल्याला लांब ठेवण्यात आलं. मुलांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपला घाम गळत असतात, पण दोघंही आई वडील एक स्वप्न बघत असतात की माझा पोरगा माझी पोरगी मोठी झाली, आणि त्याच्यासाठी 10वी आणि 12वी हे दोन टप्पे आहेत. या टप्प्यामध्ये तुम्ही लांब हे काही कंपल्सरी नाही. असे अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपल्या पोराला इंटरेस्ट असेल, पोरीला इंटरेस्ट असेल, त्याच्यामध्ये तो गेला पाहिजे. माझ्या ओळखीचे कुटुंब आहे आझमी नावाचं. 5 वर्षापूर्वी त्या पोराने मला सांगितलं, ते पोराकडे बघितलं, म्हटलं काय वेडाबिडा गेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो गेला इंग्लंडला. आज तो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाला आणि महिन्याला 12 लाख रुपये कमवतो. जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणाला माहीत नव्हतं काय तो विनाशक आहे. म्हणजे काही पत्रकार हे खूप चांगले असतात, बुद्धिमान असतात, पण जेव्हा ते वाकडे जातात ना तेव्हा त्याच बुद्धीचा वापर करून ते वाकडे शिरत. कोणीतरी पत्रकार होण्याचं स्वप्न बघावं, कोणीतरी एन्व्हायरमेंटलिस्ट व्हावं. प्रत्येकाने आपापले मार्ग वेगळे करावेत, पण जे करावेत त्याच्यामध्ये जसं माझ्या बायकोनी सांगितलं तसं जे काय करायचं ते 1 नंबर, त्याच्या खाली करायचंच नाही. त्यामुळे अधिकचं काही बोलणार नाही मी, मला वॉर्निंग आलेली आहे आतमध्ये. तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी सुयश चिंतितो. एवढंच सांगतो की आईवडिलांच्या खूप प्रामाणिक इच्छा आहे. एका वयात आल्यानंतर मी माझ्या आयुष्यातल्या घटना सांगतो की आपल्याला वाटतं की आईवडील काय उगाच आपल्याला मागे लागलेले असतात, काय सारखं अभ्यास कर. बायका काय आयुष्य आहे की नाही, आणि आपण बंडखोर प्रवृत्ती दाखवायला लागतो. हीच बंडखोरी जीवनामध्ये कामाला येते, पण ते आईवडिलांचं म्हणून नाही. जेव्हा समाजामध्ये दुर्दैवी घटना घडतात, जेव्हा समाज एका वेगळ्या वळणावर चालणार असतो, तेव्हा तुमच्यातलं तारुण्य जागृत झालं पाहिजे. ते आईवडिलांचं म्हणून नाही. मी चुकलो होतो, तुम्ही चुकू नका. माझ्या आईला कधीच वाटत नव्हतं की मी राजकारणात यावं. माझ्या आईला कायम वाटायचं मी UPSCची परीक्षा देऊन IAS IPS व्हावं. मी तिचं नाही ऐकलं आणि शेवटी राजकारणात जावं. त्याचा पस्तावा मला होत असतो, पण तर आलोय तर लढतोय. लढण्याशिवाय जगामध्ये तुम्हाला कुठेच काही मिळणार नाही. संघर्ष केल्याशिवाय काहीच प्राप्त होणार नाही. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे संघर्ष करायची. तुम्ही संविधान माझ्या हातात दिल्यावरती टाळ्या वाजवलं. हे संविधान कोणी दिलं? सगळे इथे बसले तर आवाज काही एवढं छोटा काय. तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जगातलं एकमेव संविधान आहे जे हस्तलिखित आहे. त्यांनी हाताने लिहिलंय संविधान. आणि जेव्हा त्यांना संविधान म्हणजे संविधानाची जी ड्राफ्टिंग कमिटी होती, हे संविधान लिहिण्याची जी कमिटी होती, त्याच्यात 7 जण होते. 6 जण कधी त्या मिटिंगला आलेच नाही. पहिले 3 महिने आले, त्याच्यानंतर ते आलेच नाही. पण जगातलं सर्वोत्तम संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलं.